तर सीआयडीच्या तपासात अनेक गोष्टींचे खुलासे झालेले आहेत। हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याच्यावर यापूर्वी 307चा गुन्हाही दाखल होता अशी माहिती मिळते। आरोपी कृष्णा आंधळे याच्यावर 2023 मध्ये 307 दाखल होता। तेव्हापासून आंधळे फरार आहे। धारूर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल आहे। अटक असलेल्या आरोपींची सीआयडी कडून चौकशी सुरू असल्याची माहिती मिळते। आणि या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे सध्या आपल्या सोबत आहेत। उदय, नक्कीच आपण जर बघितलं तर या खून प्रकरणातील जो प्रमुख आरोपी आहे सुदर्शन घुले त्याच्यावर यापूर्वीच एक 307चा गुन्हा दाखल आहे। तसेच कृष्णा आंधळेवर देखील धारूर पोलीस ठाण्यात 307चा गुन्हा दाखल आहे। हे दोघे जे आहेत तर या दोघांची आता हिस्ट्री जी आहे गुन्ह्याविषयीची ती समोर आलेली आहे। यामुळे आता या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून आता अशा प्रकारचे त्यांनी गुन्हे कशासाठी केले होते आणि यामागचं नेमकं काय कारण होतं हे देखील समोर येणार आहे। याबरोबरच जर आपण जर बघितलं तर वाल्मिक कराड हे जे फरार होते ते फरार असल्याच्या दरम्यान कोणाकोणाला भेटलं आणि कोणाकोणाशी संपर्क आला, तसेच कोणत्या कोणत्या ठिकाणी थांबले होते यासाठी देखील पोलीस तपास करत असून सीआयडी चौकशीमध्ये गोवा, कर्नाटक आणि पुणे असा त्यांचा एकंदरीत प्रवास झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि हे जे आरोपी आहेत ते देश सोडून जाऊ नये यासाठी सर्व विमानतळावर देखील फोटो या सर्व आरोपीचे दिले होते। तसेच देशभरात पोलीस यंत्रणा जी आहे तर त्या पोलीस यंत्रणेकडे यांचे फोटो होते, जेणेकरून तातडीने हे जे फरार आरोपी आहेत त्यांना अटक करणं सोयीचं होऊ शकतं। हो, नक्कीच उदय। नेमकी पोलीस तपासातून अजून माहिती काय समोर येते हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं असेल। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।